नमस्कार. नमस्कार. आपली फ्युचर ग्रीनची जी टेक्निकल टीम आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्या एकोंडी गावामध्ये आपण सध्या आलेलो आहे इथं. तर संतोष पवार साहेबांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण फ्युचर ग्रीनची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्या भात पिकासाठी यूज केला. तर सुरुवातीपासून त्याचा वापर काय केला आणि हे कुठल्या जातीचं आहे हे थोडंसं तुम्ही जानकारी द्या. माझं नाव संतोष पवार, राहणार एकोंडी, तालुका कागल. मी फ्युचर ग्रीन या कंपनीचं जे प्रोडक्ट आहेत प्रो प्लस, ग्रोअप, बॅक्टो प्लस, बॅक्टो प्लस आणि महाग्रो याची जमिनीमध्ये आळवणी दिली. प्रोडक्ट दाखवतो. हा दाखवतो सर. तर हे हा जो एक प्रोडक्ट आहे आपल्याकडे तर भूमी गोल्डचा प्रोडक्ट आहे. हा तर हे तुम्ही ह्या भात पिकासाठी जमिनीसाठी हा जमिनीसाठी वापरलेला आहे. आणि तर खूप म्हणजे समाधानकारक पीक आता सध्या दिसतंय. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही जसं म्हटला जमिनीमध्ये हा महाग्रोचा प्रोडक्ट तुम्ही ह्या महाग्रोचा प्रोडक्ट जमिनीमध्ये आळवणीसाठी आणि यूज केलेला आहे. हा आणि बॅक्टो प्लस नावाचा प्रोडक्ट आहे. हा फवारणीसाठी सर ग्रोअप वापरलेला आहे. ग्रोअप. हा ग्रोअप. त्याच्यामध्ये ग्रोअप्स मध्ये अजून काय घेतलं होतं? ग्रोअप मध्ये शेवटच्या म्हणजे आताच्या दाणं भराच्या टायमाला आपण ग्लूमचा वापर केलाय. 50 मिली तेल 50 मिली ते वापरलेला आहे मिक्स करून. हे प्रोडक्ट तुम्ही यूज केलेलं हा यूज केलेला आहे. तर आता ह्याच्या जमिनीतल्या डोसमुळं आणि फवारणीच्या वापरामुळं ह्या भात पिकामध्ये असा काय फरक तुम्हाला जाणवला की तुम्हाला चमत्कारी वाटतं तुम्हाला? आता मी गेल्या वर्षी पण NP 125 ही जात आहे. हीच गेल्या वर्षी मी जात केलेली होती, पण ती जात कमीत कमी माझ्या कमरेच्या खाली होती. आणि आता ही जी जात आहे तीच जात आहे. ही आता हे प्रोडक्ट वापरल्यापासून 5 फुटाच्या वर गेलेली आहे. म्हणजे थोडंसं दाखवत ते 5 फूट 5.5 फूट उंच आहे. 5.5 फुटाला क्रॉस थोडंफार केलेलं केलेलं आहे. आता लोंबी भरल्यामुळे ते खाली वाकलेलं आहे. हा वाकलेला. जबरदस्त चमत्कारिक रिझल्ट. तर हा पूर्वी उडीवरती तुम्ही शेती करताय तर असं कधी रिझल्ट बघितलं? मी आता 20 वर्ष शेती करतोय. त्यापेक्षा म्हणजे हे रिझल्ट आहे. या रिझल्टचा रिझल्ट म्हणजे बाप आहे म्हणायचं काय अडचण नाही. कारण एका दाण्यामध्ये एका लोंबामध्ये 300-350 दाणे आहेत. म्हणजे एवढं त्याचं उत्पादन पण वाढलेलं आहे. हा वाढलं. आणि मेन म्हणजे आता सुद्धा लोंब जरी पिकलेली जरी असली तरी सुद्धा या पानामध्ये कुठल्या प्रकारचा स्पॉट किंवा तांबिरा किंवा असं हे काय नाही आहे. म्हणजे असा प्लॉट असा पूर्ण एकसारखा काळा हे सारखा प्लॉट आहे. आता बघितलं तर सर एक समान सगळं प्लॉट आहे. आणि म्हणजे उंची पण हाईट 5.5 फुटापर्यंत गेलेलं आहे. आणि बघितलं तर असं वाटतं की खरंच इथे चमत्कार झालेला आहे. बरोबर आहे ना? हा बरोबर आहे सर. आणि वापरामुळे तुम्हाला काय फायदा? जमिनीचा फायदा म्हणजे जमीन जी आहे ना ही भुसभुशीत झालेली आहे. त्यामुळे भुसभुशीत जमीन झाल्यामुळे जेवढी जमीन तुमची भुसभुशीत होणार आहे तेवढे पीक वर वाढणार आहे. कारण जमीन जर चांगली असेल, जर आई जर निरोगी असेल तर येणारं पीक हे निरोगीच असणार आहे. तर हा चमत्कारिकच रिझल्ट आहे. आम्ही बघून सुद्धा हैराण झालोय सर की एवढं 5.5 फुटाचं हे भात आहे आणि एक समान आहे. तर हे भात पीक बघून बाकी गावकरी जे आपल्या आजूबाजूला जे भात पीक करतात त्यांचं काय मत आहे या संदर्भात? ह्या संदर्भामध्ये ते आता जे लोक येतात ते प्रत्येक जण म्हणजे भात बघूनच भेटायला लागला की बाबा काय वापरलंय. मग त्यांना आता आम्ही ते सांगायला चालू केली की बाबा खरोखर शेती करायची असेल तर हे प्रोडक्ट तुम्ही वापरा. टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. सर हे आता हे भाग म्हणजे हे पीक बघून जे तुम्ही समाधानी आहे सर? समाधानी. तर हे काय उत्पादन देईल मला वाटतं की? तरी सुद्धा माझा अंदाज आहे गुंठ्याला 2 पोती पडलंच पाहिजे. कारण माझं 1.5 पोत्याचं बिना काय करता पोत्याचं 1.5 पोत्याचं अवरेज आहे. तर त्या मनात जर आता हिशोबाचं लोंबीच्या हिशोब जर घाला गेलं तर 2 पोत्याचं अवरेज पडणारच. खूप समाधानकारक आहे ना सर? समाधान. तर आता खूप शेतकरी भात पीक करतायत. तर भारतामध्ये खूप ठिकाणी मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. आम्ही फिरतोय, आपली फ्युचर ग्रीनची टीम फिरते सगळ्या भारतातून. तर एकरी साधारणतः 18-20-25 पोत्यापर्यंत अवरेज आहे. तर तुम्ही इथं एक कमाल केला, एक मोठा चमत्कार करून दाखवला साहेब तुम्ही की 1 एकर मध्ये सुद्धा 80 पोती होऊ शकते. बरोबर आहे? बरोबर आहे. तर हे एवढं उत्पादन बघून इतर शेतकऱ्यांना काय असं संदेश तुम्हाला देऊ वाटतं की त्यांचं सुद्धा हे एवढं चांगल्या पद्धतीनं चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने उत्पादन वाढेल? शेतकऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की शेती करायची जर झाली तर ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करा. आणि शेतकरी असा हे आहे की त्याला म्हणजे शेती केल्याशिवाय किंवा त्यातून उत्पन्न मिळवल्याशिवाय त्याची कधीच प्रगती होणार नाही. आणि
आपल्या फ्युचर ग्रीन कंपनीचे प्रोडक्ट खरोखर शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत. खूप तुम्ही समाधानी पण आहे सर, आणि इतर शेतकऱ्यांचा पण ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून समाधानी म्हणण्यापेक्षा साहेब असं पीक कधी झालेलं नाही आणि बघणारा शेतकरी समाधानी व्हायला लागलाय. तर खूप खूप सर धन्यवाद, आणि तुम्हाला पुढील असंच खूप उत्पादन वाढू दे, आणि आपल्या फ्युचर ग्रीन परिवारतर्फे सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला वाढीसाठी हे करून देतो, अभिनंदन करतो. ठीक आहे. धन्यवाद.